माणसाने समाज बदलण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं, ज्यांनी अंधारात जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावला, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। मित्रांनो, समाज बदलायचा असेल तर फक्त कृतीच नाही तर विचारही बदलावे लागतात आणि हेच काम केलं होतं महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या लेखणीतून। म्हणूनच आज आपण त्यांनी लिहिलेल्या 5 पुस्तकांची माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। महात्मा फुले यांचं पहिलं पुस्तक आहे गुलामगिरी। हे त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे। महात्मा फुले यांनी 1 जून 1873 रोजी प्रकाशित केलेले गुलामगिरी हे मराठीतील एक अत्यंत क्रांतिकारी आणि वैचारिक पुस्तक आहे, ज्यात त्यांनी जाती व्यवस्था आणि समाजातील शोषण यावर कठोर प्रहार केला आहे। यानंतर दुसरं पुस्तक आहे शेतकऱ्यांचा आसूड। शेतकऱ्यांचा आसूड हे 1883 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं अत्यंत क्रांतिकारक आणि ऐतिहासिक पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था, होणारे शोषण आणि शिक्षणाचा अभाव यावर आसूड ओढल्यासारखी टीका केली आहे। तिसरं पुस्तक आहे तृतीय रत्न हे नाटक। तृतीय रत्न हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1855 मध्ये लिहिलेलं मराठीतील पहिलं स्वातंत्र्य सामाजिक नाटक आहे। हे नाटक अज्ञान, अंधश्रद्धा आणि उच्चवर्णीयांकडून होणारी शूद्रांची आर्थिक व सामाजिक पिळवणूक उघडी पाडते, ज्यात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं आहे। यानंतर चौथं पुस्तक आहे इशारा। महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं इशारा हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असून ते प्रामुख्याने महादेव गोविंद रानडे यांच्या मताबद्दल खंडन करण्यासाठी लिहिलं गेलं होतं। आणि 5वं पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म। सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं शेवटचं मराठी पुस्तक आहे, जे त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित झालं। हे पुस्तक मानवता, समता आणि जातीभेद निर्मूलनावर आधारित आहे। या लेखनातून फुलेंनी सत्य, समता आणि मानवतेचा खरा मार्ग दाखवला। त्यांची प्रत्येक ओळ ही प्रेरणा होती। म्हणूनच महात्मा फुले हे फक्त समाज सुधारक नव्हते, तर ते एक महान लेखक होते। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।